नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, आज 29 तारीख ऑगस्ट महिन्यातली आज शेवटचा दिवस आहे तुमचा RRB जेईच्या ज्या वॅकन्सीज आल्या होत्या त्या वॅकन्सीजला अप्लाय करण्यासाठी. रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. ज्यांनी अप्लाय केलं नाही त्यांनी अप्लाय करून घ्या. हे बघा, जे रेल्वेचं नोटिफिकेशन होतं ना, त्या नोटिफिकेशन मध्ये सरळ इथं मेन्शन आहे की तुम्ही कधीपर्यंत करू शकता. तर आज दिनांक 29/8/2024 हा शेवटचा किंवा लास्ट तारीख आहे तुम्हाला अप्लाय करायची. हे एक रिमाइंडर व्हिडिओ आहे. जर चुकून राहिलं असेल, फॉर्म कंप्लीट झाला नसेल, सबमिट करायचं राहिलं असेल, मी प्रत्येक गोष्टीवर छोटे छोटे व्हिडिओज ऍड केलेले आहेत. प्रिफरन्स कसे असायला हवे हे सर्व काही सांगितलेलं आहे. आजचा हा मी याबद्दलचा फॉर्म बद्दलचा शेवटचा व्हिडिओ हा रिमाइंडर म्हणून बनवतोय. त्यामुळे तुम्ही जर भरला नसेल, आता काही लोकांच्या मनात हे असेल की माझ्याच्यानं अभ्यास होईल नाही होईल, भरू नको भरू, सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, काही असो, याबद्दलचा विचार करायला आपल्याकडे पुढे भरपूर कालावधी आहे. त्यामुळे फॉर्म भरायला काही हरकत नाही आणि TCS IBPS सारखी काय खूप सारी फीस याची राहत नाही. तेही फीस तुम्ही CBT 1 दिलं की वापस पण मिळते. 400 रुपयाचा फॉर्म आहे तुमचा. आता तुम्ही म्हणाल सर 400 रुपये कमी आहेत का? पण बाकीच्या एक्झामला आपल्याला जास्त द्यायची सवय आहे, इथं थोडंसं कमी आहे. त्यामुळे अप्लाय करायला विसरू नका. आज किती तारीख आहे? 29च आहे आणि 11 नाही, रात्री 12 वाजेपर्यंत भरू शकता. पण तोपर्यंत थांबायचं कशाला? लास्ट मिनिट रश करण्यापेक्षा हा व्हिडिओ तुमच्या समोर आल्या जर फॉर्म भरला नसेल तर चालू करा. कोण कोण? सिव्हिल वाले अप्लाय करू शकतात, इलेक्ट्रिकल वाले अप्लाय करू शकतात, मेकॅनिकल वाले आणि इलेक्ट्रॉनिक्स वाले या चारही ब्रँचचे विद्यार्थी ज्युनियर इंजिनियरच्या वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकता. तुमच्यासाठीचे कसे प्रिफरन्स द्यायला हवे याबद्दलचं ही मी सर्व काही घेऊन आलो. इथं थांबतो. थँक्यू सो मच गाइज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.